न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। मजुरी करणाऱ्या एका तरुणाच्या आईकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या रागातून एका 58 वर्षीय व्यक्तीच्या दगडाने ठेचून खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना घडली आहे। बारामती तालुक्यातील खांडज गावात उघडकीस आली आहे। ही घटना माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। 7 मे रोजी सकाळी खांडज शिवारातील विहिरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला। पोलिसांना या माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर इजा दिसून आली। त्याच्या गळ्यात काळ्या रंगाची साडी व त्याच दगडाने बांधलेले होते। मृतदेहाची ओळख शिवाजी साहेबराव रोमन यांनी त्यांचा भाऊ मारुती रोमन असल्याचे सांगून पटवून दिली। पोलीस तपासात निष्पन्न झाले की मयत मारुती रोमन यांनी मजुरी करणाऱ्या नवनाथ घोगरे यांच्या आईकडे शरीर सुखाची मागणी केली होती। ही गोष्ट मुलगा नवनाथला समजल्यावर त्याने रागात येऊन साथीदार अनिल गोविंद जाधव यांच्या मदतीने मारुती यांना गोड बोलून निर्जन स्थळी नेले। तेथे डोक्यात दगड घालून खून केला। नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृताचे कपडे काढून पेटवले व काही काळ उसाच्या शेतात मृतदेह लपवून ठेवला। शेवटी मृतदेहाचे हातपाय व साडीने मोठ्या दगड बांधून विहिरीत फेकण्यात आला। या प्रकरणी नवनाथ घोगरे वय वर्ष 25 कारले भाजी लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे, अनिल जाधव वय वर्ष 35 राहणार आंबेवाडी तालुका रोहा जिल्हा रायगड या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। माळेगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, उपनिरीक्षक अमोल खटावकर व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून हे गुन्हेगार जेरबंद केले। या घटनेमुळे खांडज परिसरात मोठी खळबळ उडाली असून समाजमन हादरले आहे। पोलिसांचा पुढील तपास सुरूच आहे।